नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर, ज्या चॅनलचं नाव आहे मुद्दा हक्काचा. मित्रांनो, कृष्णा आंधळेची डेड बॉडी ही कर्नाटकात सापडली आहे का? कृष्णा आंधळेचा खून करून कर्नाटकमध्ये त्याला कारमध्ये गुंडाळून ठेवला आहे का? कृष्णा आंधळेचा खून झालाय का? याचीच माहिती तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. कारण कर्नाटकच्या जंगलाची जी माहिती तुम्हाला आतापर्यंत सांगितली जाते किंवा कर्नाटकच्या जंगलामध्ये शेवटचं त्याचं लोकेशन दाखवलं जाते, याच्याबद्दलचीच पूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर नमस्कार, मी रणजित. मित्रांनो, पुढे जाण्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा. मित्रांनो, आपल्याला माहित आहे संतोष देशमुख या प्रकरणामधले सगळे आरोपी, फक्त एक आरोपी सोडता सगळे आरोपी अटकेत आहेत किंवा पोलिसांच्या CIDच्या SITच्या ताब्यात आहेत. परंतु आपण सुरुवातीपासून एका आरोपीचा विचार केलेला नव्हता की हा एवढा दिवस फरार राहू शकतो. सगळ्यांना वाटत होतं वाल्मिक कराड, सुदर्शन घुले हे मेन आरोपी आहेत आणि हे फरार राहतील किंवा हे लवकर सापडणार नाही. परंतु वाल्मिक कराड असतील ते स्वतः शरण आले. सुदर्शन घुलेला सुद्धा पोलिसांनी पुण्यात सापळा रचून पकडण्यात पोलिसांना यश आलेलं होतं, CIDला यश आलेलं होतं. त्यानंतर या सगळ्या प्रकरणाची दखल SIT कडे सोपवण्यात आली. आता SIT, CID, पोलीस हे सगळे या प्रकरणावर लक्ष देऊन आहेत. परंतु अजून सुद्धा एका आरोपीचा शोध लागत नाही, तो म्हणजे कृष्णा आंधळे. जो कृष्णा आंधळे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी किंवा जी संतोष देशमुख यांची हत्या झाली त्या हत्येमध्ये तो सामील होता आणि असा आरोपी आणि असा एक खुंखार वॉन्टेड आरोपी आज पोलिसांच्या CIDच्या SITच्या हाती लागत नाही. कारण त्याचा गेम झालेला आहे किंवा त्याचा खून झालेला आहे असे लोक बोलत आहेत. जे वाल्मिक कराड असतील, सुदर्शन घुले असतील, यांनीच त्याला मारून टाकलेलं आहे अशा सुद्धा काही आपल्याला माहिती समोर आली होती किंवा काही लोकांनी असं सुद्धा सांगितलेलं होतं. त्यानंतर एक त्याचं शेवटचं लोकेशन हे हाती लागलेलं होतं, ते म्हणजे त्याचं शेवटचं लोकेशन हे कर्नाटकच्या जंगलामध्ये हाती लागलेलं होतं किंवा कर्नाटकच्या जंगलामध्ये शेवटचं लोकेशन त्याचं सापडलेलं होतं. कर्नाटकच्या जंगलामध्ये जरी सापडलेलं असलं तरी सुद्धा त्याचा खून झालाय किंवा तो बाई म्हणून हिंडत आहे, त्यानं मिशी काढलेली आहे आणि तो एक छक्का बनून फिरत आहे. अशा प्रकारच्या न्यूज किंवा अशा प्रकारच्या बातम्या, अशा प्रकारच्या बऱ्याच माहिती आपण ऐकल्या. परंतु आज देखील किंवा आज पस्तोर कुठलाही शोध कृष्णा आंधळे या आरोपीचा पोलिसांना, ना CIDना, ना SITला कोणालाही लागलेला नाही. ना त्याचा कुठला CCTV फुटेज समोर येतोय, ना कुठं त्याचं नाव समोर येतोय. या हत्याकांडामध्ये नसून त्याला आधीच कोणी संपवलं होतं का? तो आरोपी असताना त्याच्यावर काही दुसरे गुन्हे दाखल झाले असतील किंवा त्याची दुसऱ्यासोबत दुश्मनी झाली होती का? अशा प्रकारचे बरेचसे प्रश्न निर्माण होत आहेत आणि संतोष देशमुख या प्रकरणामध्ये त्याचा सुद्धा धागा दोरा सापडलेला पोलिसांच्या हातामध्ये आहे. पोलिसांकडे त्याचे व्हिडिओ प्रूफ आहेत. मग तरी सुद्धा हा आरोपी का सापडत नाहीये? एवढा मोठा खुंखार आरोपी, आज जर याला कोणी बाहेर बघितलं तर पोलिसांनी त्याच्यासाठी एक वेबसाईट आणि त्याचा नंबर दिलेला आहे. त्या नंबरवर संपर्क साधण्यासाठी सुद्धा तुम्ही साधू शकता, त्या पोलिसांना कळवू शकता. आपण हा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा देणार आहोत. लवकरात लवकर कृष्णा आंधळे जर तुम्हाला कुठेही दिसू द्या, त्याचा फोटो तुमच्या मोबाईल मध्ये सेव्ह करून ठेवा. तो आरोपी कुठेही दिसला तरी या नंबरवर संपर्क साधा, जो मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला देणार आहे. आणि जी डेड बॉडी म्हणतायत कृष्णा आंधळे कर्नाटकात डेड बॉडी फेकली का किंवा कर्नाटकात शेवटचं लोकेशन होतं, अशा प्रकारच्या एक फेक न्यूज आहेत. याच्या मागची कुठलीही सत्यता नाही, कोणालाही काही खरं माहिती नाहीये. कारण कृष्णा आंधळे हा अजून सुद्धा जिवंत आहे. तो फिरतोय, हिंडतोय.
याच्या मागची कुठलीही त्याची हत्या झालेली न्यूज किंवा हत्या झालेली कुठलीही माहिती ही समोर आलेली नाही आहे. त्याच्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही की कृष्णा आंधळेची डेड बॉडी कर्नाटकच्या जंगलात आहे किंवा कुठं आहे. परंतु बऱ्याचशा लोकांनी असं सांगितलं की शेवटचं लोकेशन त्याचं कर्नाटकच्या जंगलामध्ये सापडलं, म्हणून कृष्णा आंधळे याचा खून तिथं झालेला आहे किंवा कृष्णा आंधळे तिथं संपवलं गेलेलं आहे. वाल्मिक कराड असतील, सुदर्शन घुले असतील यांनीच त्याला संपवलेलं आहे. ज्यावेळेस हे सगळे फरार होते त्यावेळेस त्यांनी त्याचा गेम केलेला आहे. कारण सुदर्शन घुलेची यांची सगळ्याची माहिती हे कृष्णा आंधळे पोलीस स्टेशन किंवा पोलिसांना देणार होता. अशा प्रकारचं धक्कादायक माहिती किंवा लोकांकडून ऐकायला भेटलेलं आहे. परंतु पोलिसांच्या हाती, सीआयडीच्या हाती, एसआयटीच्या हाती अजून कुठलाही कृष्णा आंधळेचा शोध लागलेला नाही आणि तो लवकरात लवकर लागावा हीच इच्छा आहे. व्यक्तीला त्यांनी मारलेला आहे तो व्यक्ती अतिशय चांगला आणि एक माणुसकी जपणारा तो माणूस होता. त्याच्यामुळे कृष्णा आंधळे हा लवकरच पोलिसांच्या हाती लागायला पाहिजे. मित्रांनो, कृष्णा आंधळे कुठे असेल? तर कर्नाटकच्या जंगलात असेल का? कर्नाटकच्या जंगलात तो मारून त्याला फेकून दिलेला असेल का? तुम्हाला काय वाटतं याच्यावर? हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.